कॅन्सल केली आहे कारण मामाचं अर्जंट काम आलं त्याच्यामुळे मी जाणार नाही. आता आम्ही निघालो जस्ट आता बांबूमध्ये पोहोचलो. मामा मला सोडून यायला आला आणि हे दोघं मामाचा मुलगा आणि मावशीचा मुलगा मृदुला आणि अथर्व सॉरी पाच हे दोघे सावंतवाडीला जातील कारण त्यांची स्कूल चालू होणार आहे उद्या परवापासून. मग ते स्कूलमध्ये जाणार त्याच्यामुळे. तर हे बघा आता आम्ही जस्ट निघालो बांद्यात जस्ट पोचणार आहेत आम्ही. आता मेन मुंबई हायवे आहे ना, मुंबई गोवा हायवे हा त्याचा फुल आणि रस्त्याचं काम चालू आहे आणि जस्ट आता आम्ही बांद्यात पोचलो. बघा हे बांद्याचं स्टँड आहे, हे बघ कोणच नाही. आता इथे सगळी भरपूर जण थांबले, तिथे अंधारात तुम्हाला दिसणार नाही, खूप जण थांबले. आता आपली इथेच ट्रॅव्हल गाडी येईल. मामा तिथे थांबले, आपली गाडी तिथे उभी आहे. मी इथे येऊन उभी राहिली, ते इथे बघा सगळे बॅग काढायचे. तर आपली गाडी इथे येईल, नंतर आपण परत रिटर्न मुंबईला जाणार आहोत. बाय बाय. येणार ना रे मी, येणार आहे ना थोड्या दिवसात. ट्रक आला. आता आम्हाला बस मिळाली आहे आणि आता आम्ही जस्ट झोपलो म्हणजे झोपायची तयारी आहे. बॅग वगैरे सगळं लावले, आम्हाला बस पण मिळाली आणि बस निघाली. आता सावंतवाडीत जाऊन डायरेक्ट थांबले आणि मामी आणि त्या साईडला झोपले. माझी सिंगल सीट आहे, त्यांची डबल सीट आहे. तिकडे
येणारच होतो, पण प्रॉब्लेम झाला की गाडी पंक्चर झाली, टायर फुटला यांचा, त्यामुळे आम्ही इथे मध्येच अडकलो. शोणीला आमच्या बबडीला गरम खूप होतं, AC बंद आहे, मान झोपला. सगळे पॅसेंजर आत बसले आहेत, काही पॅसेंजर बाहेर आहेत. काम चालू आहे इकडे, काम करतात तिथे. बाहेर आलो, टायर पूर्ण फुटून जायला, म्हणजे बबडू कंटाळली आहे, ऊन भरपूर आहे. आणि आम्ही ओला बुक केली आहे त्यावेळी, तेव्हा तिथंच थांबलो. काय ले कंटाळली तू, कंटाळली आहे. हो कंटाळली आहे ती भरपूर. टायरची अवस्था बघा काय झाली. सगळे पॅसेंजर बाहेर होते.